मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनीला आता तेथे आनंद निवासजवळ ड्रॉप करतो. नंदिनी आता गाडीवरून खाली उतरते, आतमध्ये जाऊ लागते. ती त्याच्याबरोबर म्हणजे जीवाबरोबर काहीही बोलत नाही. ते पाहून जीवा म्हणतो, 1 मिनिट. नंदिनी मागे वळून पाहते आणि म्हणते, पिकअप करायला. तेव्हा तो आता उत्साहानेच म्हणतो, ऑफकोर्स येणार तुम्हाला मी पिकअप करायला. तेव्हा ती म्हणते, मला तेच सांगायचं आहे तुम्हाला की येऊ नका म्हणून. मी माझी येईल रिक्षाने, काही हरकत नाही. तुम्ही नाही आलात ना तरीही चालेल. तेव्हा जीवा हसतच म्हणतो, ते बघूयात आपण नंतर काय करायचं, पण मी आज कसं तुला अगदी सुपरफास्ट आणलं की नाही. हा आता त्यासाठी तू मला थँक्स तर म्हणू शकतेस, कारण मग मी तुला वेलकम म्हणेल. असं म्हणून तो पुढे बोलणार. तितक्यात नंदिनी आता तिथून जाते. त्याच्या अगदी नजरेआड होते तर त्याला ते कळत सुद्धा नाही. नंदिनी अचानक गेली कुठे हा प्रश्न त्याला पडतो आणि मग नंतर त्याला समजतं की ही आतमध्ये गेली आहे. मग आता तो म्हणतो, नंदिनी. असं म्हणून तो आता खिशातून मोबाईल काढतो. तर आता त्याच्यामध्ये त्याला कापसाचे बोळे देखील सापडतात. तेव्हा ते कापसाचे बोळा हातात घेत त्याला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा या अगोदर म्हणजे या डिवोर्स प्रकरणाच्या अगोदर मी नंदिनीला सोडवायचो, तेव्हा मी अगदी तिचं बोलणं ऐकू येऊ नये यासाठी कापसाचे बोळे कानात घालायचो आणि ती नेहमी विविध विषय काढून चर्चा माझ्याबरोबर करायची, गप्पा मारायची, पण मला तिचं बोलणं ऐकण्यामध्ये अजिबात काडीचाही इंटरेस्ट नसायचा. मग आता त्याला त्याचंच रिअलाईज होतं की आपण नंदिनीबरोबर खूप चुकीचं वागलो. त्यामुळे तो म्हणतो की जेव्हा असतं तेव्हा माती आणि नसतं तेव्हा सोनं. कारण आधी जेव्हा अख्खा वेळ ती बडबड करायची तेव्हा मी हे कापसाचे बोळे कानात घालायचो आणि आता जेव्हा तिची बडबड ऐकण्यासाठी माझे कान त्रसले आहेत तेव्हा ती मात्र काही बोलतच नाहीये. असं म्हणून जीवाला मनातून खूपच वाईट वाटतं आणि तोच कापसाचा बोळा तो आता टाकून देतो. मग आता त्यानंतर जीवाच्या लक्षात येतं की काय म्हणाली नंदिनी, येताने ऑटोने येणार आहे का? तिला ऑटोसुद्धा पाहिजे आणि ऑटोच्या आतमध्ये मी सुद्धा पाहिजे असं म्हणणं होतं का तिचं? अशी हिंट दिली का तिने मला? आता जीवा कुछ तो करना पडेगा असं तो नंदिनीसाठी आता मनात विचार करू लागतो. मग त्यानंतर तो म्हणतो, आता वेळ आली आहे जीवाची जादू दाखवण्याची. त्यानंतर संध्याकाळी आता वसू ही रम्याला कॉल करते आणि विचारते, काय ग रम्या, निघाली आहेस का तू? तेव्हा रम्या म्हणते, नाही ग आई, दिवस संपला आहे परंतु कामं कुठे संपली आहेत. पण आई तुला माहिती आहे का, पार्थने स्वतः मला सांगितले ऑफिस संपल्यानंतर एका क्लायंट बरोबर मीटिंग अटेंड कर म्हणून, आणि मी आता ना तिकडेच चालली आहे. मीटिंग संपल्यानंतर मी येते हा घरी. तेव्हा वसू विचारते, तुला काही फरकच पडत नाहीये का रम्या? त्यावरती रम्या विचारते, आता कशाचा फरक? तेव्हा आता तू पार्थ सोबत नाहीये घरी यायला म्हटल्यानंतर ती काव्य आहे ना, ती मिरवत येईल पार्थ सोबत घरी. मग काय करणार आहेस तू? तेव्हा ती काव्य कसली येते अगं त्याच्याबरोबर घरी? कारण त्याने तिच्याकडे बघायला तर पाहिजे धड, त्याने तिला भाव तर द्यायला पाहिजे. तेव्हा वसू विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तेव्हा रम्या सांगते, अगं आई तुला माहिती आहे का, जेव्हा सकाळी त्या काव्याला ड्रॉप केलं ना पार्थने, तेव्हा तो धड तिच्याकडे पाहत सुद्धा नव्हता. त्याने बाई सुद्धा तिला म्हटलं नाही. अगं पार्थच काव्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही, तू बघतच राहा. तेव्हा वसू आता विचारते, काय खरंच होईल असं? मग रम्या म्हणते, हो नक्कीच असं होणार. अगं आई तुला माहिती आहे पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी बिनसलंय याची खात्री होतीच ना आपल्याला, कुणकुण लागली होतीच ना. वसू म्हणते, हो ग. मग रम्या म्हणते, तशीच कुणकुण आणि तशीच धुसमूस पार्थच्या मनात सुद्धा होतीये. तुला माहिती आहे अगं, पार्थ ना नुसता कोमेजला आहे आणि कसला तरी सारखा विचार करतोय. आता आपल्याला ना फक्त पार्थला हवा द्यायची आहे असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर दुसरीकडे आता पार्थ ऑफिसमधून घरी निघालेलाच असतो. तो पार्किंगजवळ येतो आणि समोर पाहतो तर गाडीचा टायर पंक्चर. तो म्हणतो, अरे देवा, कसा पंक्चर झाला हा टायर? आता काय करायचं बरं, घरी कसं जायचं? आणि आत्ता यावेळी ना रिक्षासुद्धा लवकर भेटणार नाही या विचारातच तो आता पुढे रिक्षा स्टँडजवळ जातो आणि तेथे गेल्यानंतर 2-3 रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण आता रिक्षाच थांबत नाही, त्यामुळे तो डोक्यालाच हात लावतो. त्यालाही घरी लवकर जायचंच असतं. मग आता एक रिक्षा येते आणि ती डायरेक्ट पार्थजवळ जाऊनच थांबते. तेव्हा पार्थ आता मनातून खुश होतो. तो आता रिक्षात बसणार. तेवढ्यातच काव्या तेथे बसलेली असते
आणि ती त्याच्याकडे पाहून मात्र हसत असते. तेव्हा पार्थला तिला पाहून अचानक धक्काच बसतो. दुसरीकडे नंदिनीसुद्धा आनंद निवासमधून आता घरी निघालेली असते. तीसुद्धा अशीच सेम पार्थसारखी 2-3 रिक्षावाल्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण एकही रिक्षावाला थांबत नाही. ते पाहून नंदिनी म्हणते, हे रिक्षावालेसुद्धा ना आजकाल थांबत पण नाही आहेत. काय यांना एवढी कुठे जाण्याची घाई असते ना काय माहीत, असं म्हणून ती आता तेथेच वेट करत असते. त्याचवेळी एक रिक्षा येते. तर नंदिनी विचारते, आशीर्वाद बंगल्याकडे जाणार का? तेव्हा जीवा काही उत्तर न देता मीटर फिरवतो. नंदिनीला आनंद होतो आणि ती रिक्षात बसते आणि म्हणते, दादा तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात हां. तेव्हा देवा नाही, अहो जीवाचे आभार माना, असं जीवा म्हणतो आणि अगदी रिक्षावाल्याच्या लुकमध्ये तो वेषांतर करून तेथे रिक्षामध्ये बसलेला असतो. तेव्हा हे पाहून नंदिनीला आता जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा ती आता विचारते, तुम्ही? मग जीवा हसतच तिच्याकडे पाहू लागतो. आता जीवालाच हे सगळं आठवू लागतं. तर नंदिनी म्हणते, बरं झालं रिक्षा मिळाली, असंही जीवांसोबत मला प्रवास करायचाच नव्हता. तेव्हा दुसरीकडे आता काव्याला लगेच पार्थ विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा काव्य म्हणते, काही नाही. अहो काही नाही, तुमची तिथे गाडी पंक्चर झाली होती ना, ती मला दिसली तिथे वाटेत, मीच पंक्चर केली ती गाडी आणि म्हणून आले इथे पिक करायला. तेव्हा तो आश्चर्याने विचारतो, काय? मग आता ती रिक्षातून खाली उतरते आणि म्हणते, अहो काय करताय? अहो तुमची मला वाटेमध्ये गाडी पंक्चर झालेली दिसली आणि मग नंतर तुमचा पंक्चर झालेला चेहरा दिसला. मग म्हटलं की यांना पिकअप करायलाच हवं, तेव्हा मी आले इथे तुमच्याजवळ. अहो आता आडेवेडे न घेता बसा की रिक्षामध्ये, चला आपलीच रिक्षा आहे, असं आता काव्या म्हणत असते, त्याला फोर्स करत असते. परंतु पार्थला तिच्याबरोबर बसायचंच नसतं. तो म्हणतो, जा तुम्ही तुमचं, मी माझा कॅबने येईल. तेव्हा ती पुन्हा एकदा त्याला अडवते आणि म्हणते, पार्थ असं का करताय? अहो आर्किटेक्ट बोका, डोंट वरी, तुम्ही घाबरू नका, मी फिसकरणार नाही तुमच्यावर, असं म्हणून ती पार्थकडे खूप वेळ पाहतच राहते. तर पार्थचं तिच्याकडे लक्षच नसतं. मग आता काव्या त्याला समजावते, पार्थ प्लीज, झालं गेलं ते विसरून जाऊयात आणि नव्याने सुरुवात करूयात आता. तेव्हा पार्थ वेगळ्याच आशेने काव्याकडे पाहतो आणि विचारतो, काय? मग आता ती म्हणते, संसाराबद्दल नाही हो, मी या प्रवासाबद्दल बोलतीये, या बरं बसा बरं आता. तेव्हा पार्थचा पुन्हा एकदा चेहराच पडतो. तेव्हा तो पुन्हा आता म्हणतो की मी जायला समर्थ आहे. तेव्हा काव्या विचारते, काय झालं पार्थ प्लीज, अहो थोडं तरी ऐका ना माझं. बरं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एवढा राग अजिबात बरा नव्हे आणि असं माझ्यासारख्या गोड मुलीवर तर चिडायचं नसतं. तेव्हा पार्थ विचारतो, का? मग काव्या म्हणते, पाप लागतं म्हणून. तेव्हा काव्या हसते आणि म्हणते, मस्करी केली हो, आता मस्करी सुद्धा करू नको का मी तुमच्याशी? मग आता ती म्हणते, बरं ठीक आहे, गंमत नाही करत, तुमची मस्करी सुद्धा करत नाही आणि तुम्हाला राग येईल असं काही बोलणार सुद्धा नाही. तुम्हाला सांगू पार्थ, अहो राग हा सूर्यासारखा असावा, सकाळी उगवला की संध्याकाळी मावळावा, म्हणजे कसं आयुष्याची संध्याकाळ ही खूप सुंदर होते. असं काव्याने डायलॉग मारल्यानंतर पार्थला आठवतं की जेव्हा काव्य अशी चिडायची तेव्हा मी तिला हा डायलॉग बोलून दाखवायचो आणि आज अशी वेळ आली की काव्य स्वतःच मला हा डायलॉग बोलून दाखवतीये. त्यानंतर आता सिग्नल सुटेल, चला ना हो पार्थ प्लीज, नका आडेवेडे घेऊ, असं काव्या त्याला फोर्स करते. मग आता सिग्नल सुटेल या भीतीने पार्थ आपला गुपचूपच त्या रिक्षामध्ये बसतो. काव्या त्याच्याकडे पाहून गालातच हसते, तर पार्थ मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतो. तर काव्या आपली नजर दुसरीकडे करते. तर इकडे आता नंदिनी ही जीवाच्याच रिक्षामध्ये बसलेली असते. तेव्हा जीवा आरशातून तिच्याकडे पाहत असतो, तिचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. त्यानंतर आता जीवा एक छान असं गाणं लावतं. नंदिनी जरा गडबडते आणि म्हणते, प्लीज तुम्ही हे गाणं बदलताय का? तेव्हा जीवा वेगळा आवाज काढतो आणि विचारतो, का हो, तुम्हाला हे गाणं आवडलं नाही का? काय झाले काय तुम्हाला नक्की? तो तिला आवाजसुद्धा ओळखू देत नाही. मग आता नंदिनी म्हणते, मी तुम्हाला म्हणतीये ना हे गाणं मला नाही आवडत, तुम्ही बदला हे गाणं. तरीही जीवा ऐकत नसतो. तो म्हणतो, काय झालं आहे, तुमचा ब्रेकअप वगैरे झाला आहे का? म्हणजे ब्रेकअपवालं गाणं लावू का, तुमच्यासाठी सॅड गाणं लावू का? ती म्हणते, मला गाणंच ऐकायचं नाही आहे. मग आता तुमचं नवऱ्याबरोबर भांडण झालं आहे का, असं जीवा स्वतःच नंदिनीला विचारतो.
तेव्हा नंदिनी एका क्षणी शांत होते. मग पुढे आता जीवा म्हणतो की नवरे सुद्धा कसे असतात माहिती आहे, असे दारू पितात आणि बायकोला मारतात. तुमच्या नवऱ्याने सुद्धा असं मारलंय का तुम्हाला? तेव्हा जीवा आता आडेवेडे घेतो आणि नंदिनीला विचारतो, असं काही नाही आहे, मग दुसरी पोरगी बिरगीचा मामला आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, असं पण नाही आहे हो, तुम्ही गप्प बसा जरा. तरीही जीवा वेगळ्याच आवाज काढून आता बडबड करत राहतो आणि म्हणतो, नवरे लोक कसे असतात माहिती आहे, बायकोला आपलं घरात बसून ठेवतात आणि दुसरीकडे त्यांचं चक्कर चालू असतं. आणि तुम्हाला सांगतो, डोक्यात जातात हा, हे नवरे आपल्या डोक्यात जातात. आणि तुमचा नवरा सुद्धा तसलाच आहे काय, असं आता तो पुन्हा पुन्हा विचारतो. नंदिनी त्याच्यावर ओरडते आणि अहो काय बोलताय तुम्ही, असं रागातच त्याला विचारते. आणि जरा गप्प राहा बरं, माझा नवरा अजिबातच असा नाही आहे. तेव्हा जीवा विचारतो, नाही मग आहे कसा तुमचा नवरा, मग मॅटर नक्की काय आहे तुमचा? तेव्हा नंदिनीला तो बोलू न देता पुढे म्हणतो, हां आत्ता माझ्या लक्षात आलं, तुमचा नक्की मॅटर काय आहे तो. हा नवरा ना सतत आई 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 असा करत असेल, मग त्याची आई तुमच्याशी भांडत असेल. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही, असं अजिबात काही नाही आहे, माझा नवरा खूप चांगला आहे. मग आता नंदिनी जरा चेहऱ्यावर स्माईल आणते आणि म्हणते, खरंच खूप चांगले आहेत ते, त्यांच्या आईसुद्धा चांगल्या आहेत आणि त्यांच्या घरचे सगळेच जण अगदी चांगले आहेत. तेव्हा जीवा आता खूप कौतुकाने प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो, ते सुद्धा अगदी आरशातून, आणि मनातच म्हणतो, सॉरी यार नंदिनी, पण मला ना तुला असं इरिटेट करायला खूप म्हणजे खूप मज्जा येते. तू माझ्याबद्दल एवढं छान बोलतेस ना, मला तेच खूप आवडतं, मला तुला इरिटेट करायला ना खूप आवडतं, असं म्हणून जीवा हा अगदी प्रेमानेच पुन्हा एकदा आरशातून तिच्याकडे पाहतो. त्यानंतर नंदिनी जरा चिडते आणि रिक्षावाला समजून त्याला म्हणते, अहो 1 मिनिट, पण मी हे तुम्हाला का सांगतेय मला तेच कळत नाही, आणि तुम्ही सुद्धा काय गप्पा मारत बसलात बरं, चला बरं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही आपल्याला चालणारच नाही, कारण एकतर रिक्षा चालवताना आपल्याला बोलायला लागतं, नाहीतर गाणं ऐकायला लागतं, आता काय करू तुम्ही सांगा. मग आता नंदिनी रागातच चिडून म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुमचं तोंड आहे ना ते अगोदर बंद ठेवा आणि गाणं स्टार्ट करा. मग जीवा हट्ट करतो आणि म्हणतो, नाही नाही नाही, आता गाणंच नको आपल्याला, आपला मूडच गेला गाणं ऐकायचा, कारण काय आहे ना, तुमच्यासारख्याचा असा मूड ऑफ झालेला असताना आपण आपलं असं गाणं ऐकत बसायचं, ते काय बरोबर दिसत नाही. असं जीवा वेगळ्या भाषेत बोलून नंदिनीला कळूसुद्धा देत नाही की इथे मी बसलोय म्हणून. मग नंदिनी म्हणते, बरं नका ऐकू गाणं, तुम्हाला ऐकायचं नसेल तर, पण जरा ना शांत बसा प्लीज. तेव्हा तो म्हणतो, बिला अजिबात हे नाही जमणार हो, कारण ही खूप मोठी रिस्क आहे. नंदिनी विचारते, अहो कसली रिस्क? त्यावरती जीवा सांगतो, कसं आहे ना, रिक्षा चालवताना आपण जर बडबड केली नाही, गाणं ऐकलं नाही तर आपल्याला झोप येते. मग आता पुढे तो म्हणत असतो की पॅसेंजर ही आपली जबाबदारी असते, आणि आपलं तोंड जर बंद राहिलं तर पॅसेंजरचं काय होईल मग, कारण आपल्याला झोप आल्यानंतर कुठे ॲक्सिडेंट वगैरे झाला तर. अशी जीवा निरर्थक बडबड करू लागतो. ते पाहून आता नंदिनी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे देवा, तुमचं ना तोंड बंद ठेवा, असं मी म्हणाले होते मगाशी, पण आता तुमचं तोंड चालू ठेवलं ना तरीही चालेल, पण रिक्षा तेवढी स्टार्ट करा बरं, असं नंदिनी वैतागूनच म्हणते. त्यानंतर आता जीवा ही रिक्षा स्टार्ट करतो आणि पुढे पुढे रिक्षा घेऊन जातो. खरं त्या रिक्षावर पाठीमागे बायकोसाठी काय पण असं लिहिलेलं असतं. मग त्यानंतर जीवा हळूच आरशातून नंदिनीकडे पाहत असतो आणि लगेच तिच्याकडे पाहत तो आता प्रेमानेच हसतो, गोड हसतो. तेव्हा नंदिनीचा चेहरा मात्र पडलेला असतो. नंदिनीला जे गाणं आवडत नसतं ना, तेच नेमकं गाणं जीवाने लावलेलं असतं, कारण त्यामध्ये जीवा हे असं नाव असतं. नंदिनी पुन्हा एकदा डिस्टर्ब होते, पण काहीही झालं तरी आपल्याला लवकर घरी पोहोचायचं आहे, एवढीच गोष्ट तिच्या लक्षात असते, आणि त्यामुळेच ती आता काहीही न बोलण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या हे दोघेही एकाच रिक्षात असतात. तर आता त्यांच्या रिक्षावर जोडी नंबर 1 असं लिहिलेलं असतं.
ते दोघेही एकदम गप्प गप्प असतात. काव्याला आता खूप पार्थबरोबर बोलायचं असतं, परंतु आता पार्थ तिच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही, म्हणून ती सुद्धा आपली गप्प बसण्याचा निर्णय घेते. तर काव्याला काहीही झालं तरी आता पार्थबरोबर बोलायचंच असतं. तो एकदम गप्प गप्प असतो. तेव्हा काव्या आपल्या पर्समधून लगेचच एक चष्मा काढते काळ्या रंगाचा आणि त्याला देऊ करते, पण तो आता रागातच तिच्याकडे पाहतो. त्यामुळे ती पुन्हा एकदा आपल्या स्वतःजवळ तो चष्मा घेते आणि त्या पाऊचमध्ये ठेवत ते पूर्ण पाऊचच त्याला देत असते. मग आता ते पाऊच तो घेत त्याला आठवतं की कशाप्रकारे मागच्या वेळी जेव्हा काव्याला माझ्याबरोबर रिक्षात बसायचं नव्हतं आणि तेव्हा उन्हाचा दुपारचा टाईम होता आणि काव्याच्या डोळ्यावर सारखं ऊन येत होतं, म्हणून मी असा गॉगल तिला दिला होता आणि तेच ती पुन्हा रिपीट करतीये. मग आता या सगळ्या आठवणी त्याला त्याच्या डोळ्यासमोर देखील नको असतात, म्हणून तो तिचा चष्मा पुन्हा रिटर्न देऊन काव्या तरीही त्याच्याकडे पाहून हसत असते आणि तो गॉगल पुन्हा एकदा स्वतःजवळ ठेवते. तर पार्थ पुन्हा रागातच तिच्याकडे पाहतो. दुसरीकडे विक्रम आणि वसू आत्या हे दोघेही चेस खेळत असतात. तेव्हा वसू त्या पहिल्या डावामध्ये जिंकते. तेवढ्यातच मानिनी आणि कल्पना तेथे येतात आणि गरमागरम चहा आणला आहे असं म्हणतात. त्यावेळी आता ते दोघेही खूप खुश होतात. विक्रम म्हणतो, बघ आता वसुताई, मी तुला कसा आता चेकमेट करतो. त्यावेळी वसू म्हणते, तू आणि मला चेकमेट करणार का? अरे हे विसरू नकोस तू की मी तुला चेस खेळायला शिकवलंय. मग आता मानिनी स्वतः चहा पिऊ लागते. तर या दोघांसाठी तिने गरमागरम भुईमुगाच्या शेंगा उकडून आणलेल्या असतात. तेव्हा विक्रम आता लहान बाळासारखाच करू लागतो आणि म्हणतो, कसं आहे ना वसुताई, तुला माहीत असेल हे भुईमुगाच्या शेंगा आहेत ना, शेंगा खाण्या अगोदर मला ना ते असं त्यातलं खारट पाणी असतं ना तेच प्यायला खूप आवडतं असं म्हणून लहान मुलासारखं तो ते पाणी पिऊ लागतो. तेव्हा वसू आणि मानिनी हसतात. वसू म्हणते, याला ना कशात मजा येईल ना मानिनी ते सुद्धा सांगता येत नाही. तेव्हा आता विक्रम म्हणतो, कल्पना तू सुद्धा घरी खायला घेऊन जा हा शेंगा. तेव्हा कल्पना म्हणते, नको दादा, अहो घरी गेल्यानंतर ना मी अगदी गरमागरम खेकड्याचा रस्सा बनवणार आहे. अहो पावसाळ्यात खायला खूप मज्जा येते ना म्हणून. मग आता विक्रमच्या तोंडाला पाणी सुटतं. तो विचारतो, मानिनी आपल्याकडे काय बेत आहे ग आज? ती म्हणते, हो आपल्याकडे सुद्धा ना अगदी मस्त गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि टोमॅटोचा सार. तेव्हा मात्र हे ऐकून वसू विक्रमचा चेहराच पडतो. तेव्हा वसू सांगते, कल्पना आम्ही दोघे ना तुझ्याकडेच येतो हा जेवायला असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. तर कल्पना म्हणते, हो या ना, नक्की या. मग मानिनी सांगते, अहो तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलंय, नॉनव्हेज कमी खा, आहे ना लक्षात तुमच्या? मग आता पुढे मानिनी सांगते, ताई अहो आता श्रावण येतोय ना, मी सत्यनारायणच घालते, म्हणजे घरात कुणी ना चिकन मटण खाणार नाही, कारण आपण ना सतत आपलं चिकन मटण खात असतो, ते चांगलं आहे का शरीरासाठी जास्त? त्यानंतर विक्रम म्हणतो, अगं सत्यनारायण घालायचंय ना, मग माझा सोहळा शोधून ठेव. मानिनी विचारते, कशासाठी हो तुम्हाला सोहळा लागतोय? दोन्हीही मुलांची लग्न झाली आहे आता, आपापल्या बायकांबरोबर ते बसतील ना आता पूजेसाठी तेथे. तेव्हा आता असं वसूने ऐकल्यानंतर मात्र जोराचाच तिला आता ठसका येतो. तेव्हा विक्रम म्हणतो, हळू अगं ताई. तेव्हा मानिनीच्या एक गोष्ट मात्र लक्षात येते की वसुताईला नक्की कशामुळे ठसका आलाय, पण ती आता गप्प राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा वसू आता बोलूनच दाखवते, काय ग मानिनी, तुला असं वाटतं का जीवा आणि पार्थ हे दोघेही आपापल्या बायकांबरोबर तेथे पूजेसाठी बसतील? अगं नाही, तसं नाही. या दोघीही जेव्हापासून मापटं ओलांडून घरात आल्या आहेत ना तेव्हापासून जे काही तमाशे सुरू झालेले आहेत ना ते अजूनपर्यंतही थांबलेले नाही आहेत. आणि फक्त घरातच नाही ग, घराबाहेर पाठवले या चौघांना. तर तेथे काय केलं त्यांनी? तर जाळपोळ केली. मग विक्रमच म्हणतो की काय अगं ताई तू बोलतेस, जाळपोळ वगैरे काय बोलतेस? मग वसू म्हणते, हे पहा, मी तुम्हाला घरामध्ये क्लेश नकोय ना म्हणून पुन्हा एकदा सांगतेय. मग आता मानिनी सांगते, हे पहा ताई, तुम्ही नक्की काय म्हणताय ना मला चांगलंच कळतंय. अहो आपल्या घरामध्ये बदल घडतोय ना, इतके दिवस मागे मागे राहणारे जीवा आणि काव्या आता थोडा का होईना पुढाकार घेतायत आणि ते आपापल्या पार्टनरसाठी काहीतरी करू पाहतायत. बदलाचे वारे तुम्हाला दिसत नाहीयेत का? तेव्हा वसू हसते आणि म्हणते, काय आहे ना मानिनी, अगं बदलाचे वारे नक्की कुठल्या दिशेने वाहत आहेत?
हे सुद्धा बघावं ना जरा माणसाने, नाहीतर काय आहे ना, तू आपलं वारे वारे करत बसशील आणि वादळ येऊन कधी सगळं उद्ध्वस्त करून जाईल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. मग आता मानिनी म्हणते, ताई असं तिन्ही सांजेला तुम्ही उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी का करताय उगीच, जरा कधीतरी चांगल्या गोष्टींकडे बघा ना. तेव्हा वसू म्हणते, मी कायमच चांगली आणि वाईट या दोन्हीही बाजू बघत असते मानिनी. म्हणजे मग जेव्हा वाईट होतं ना तेव्हा अजिबात त्रास होत नाही. पण तू का चिडतीयस मानिनी माझ्यावर अशी, तुला सुद्धा काव्याचं वारं लागलेलं दिसतंय. तेव्हा मानिनी वैतागून म्हणते, समोरचा माणूस चीड येण्यासारखं वागल्यानंतर चीड येणार नाही का. मग आता वसू म्हणते, खरं ते बोलते ना मी, म्हणून तुम्हाला जास्त झोंबतं ते. अगं तुला सुद्धा आणि तुझ्या त्या सुनेला काव्याला. अगं तुला पटणार नाही मानिनी, पण जीवाचं आणि पार्थचं भलं व्हावं असंच मला नेहमी वाटत असतं आणि जीव तुटतो माझ्यासाठी त्यांचा, म्हणून मी बोलत असते हे. पण तुला ना कायम माझा असा रागच येतो. तेव्हा त्या दोघींची अशी चाललेली भांडणं पाहून विक्रम दोघींनाही गप्प राहायला सांगतो आणि मला जर विचाराल ना तुम्ही, तर तुम्हा दोघींनाही पार्थ आणि जीवाची खूप काळजी आहे हेच मला स्पष्टपणे दिसतंय आणि हेच तुम्ही एकमेकींचं म्हणणं कानाने ऐका जरा. वसू म्हणते, मी नेहमीच ऐकत असते रे, पण ही तुझी बायको ना आजकाल माझं काही ऐकत नाहीये. दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हीच गाडीचा टायर पंक्चर केलात, तर काही क्षणासाठी मला अगदी खरं वाटलं ते. तेव्हा काव्य एकदम गप्प राहते आणि तिलाच आठवतं की कशाप्रकारे मीच आता पार्थच्या टायरमधली हवा सोडून दिली. मग आता तिलाच तिचं वाईट वाटतं आणि मनातच ती आता म्हणते, आय एम रिअली व्हेरी सॉरी टॉप 30चे आर्किटेक्ट, कारण मी हे केलंय त्यामुळेच तुम्ही माझ्याबरोबर इथे आहात, असं म्हणून ती अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर अचानकच एक समोर स्पीड ब्रेकर येतो, त्यामुळे आता ते दोघेही अगदी एकमेकांकडे पाहतात आणि पार्थ आता अगदी काव्याच्याच अंगावर पडायला जातो. मग आता एकमेकांच्या अगदी ते जवळ असतात तेव्हा काव्य आता अजिबात हिडीस करत नाही, हसूनच त्याच्याकडे पाहते. पण तो मात्र अगदी तिच्या जवळून पटकन बाजूला होतो आणि मग पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांकडे सतत पाहतच राहतात. मग पार्थ आय एम सॉरी असं म्हणतो. तेव्हा काव्य विचारते, तुम्ही का सॉरी म्हणता. सॉरी तर मी म्हणायला हवं ना, कारण मी खूप हर्ट केलंय ना पार्थ तुम्हाला. अगदी मनापासून ती पुन्हा पुन्हा पार्थला सॉरी म्हणू लागते. मग त्यानंतर आता रिक्षावाले काका विचारतात, मंदिराजवळून घेऊ की कोर्टाजवळून. तेव्हा मंदिराचा रस्ता पॅक असेल त्यामुळे कोर्टाच्या शेजारूनच घ्या असं काव्या सांगते. तेव्हा आता पार्थ धक्क्यानेच काव्याकडे पाहतो आणि पुन्हा एकदा त्याला ते डिवोर्स पेपरचे सर्व प्रसंग आठवतात. तेव्हा त्या कोर्टाकडे आता पार्थ पाहतच राहतो, कारण त्याला त्याचं पुढचं भविष्य दिसत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आशीर्वाद बंगल्याजवळ ते दोघेही येतात, तर पार्थ त्याचे पैसे देत असतो. काव्य नको म्हणत असते तरीही पार्थ आता ऐकतच नाही. तेव्हा काव्याला वाईट वाटतं. दुसरीकडे वसू रम्याला सांगते, तिच्या रूममध्ये जाते आणि बघतेस त्या इन्व्हलपमध्ये नक्की काय आहे ते. तर दुसरीकडे आता झोपण्याची वेळ होते, जेव्हा त्याचं अंथरूण अंथरतो तेव्हा त्याच अंथरुणावरून आता नंदिनीचा पाय अचानक घसरतो, ती खाली पडणार तितक्यात जीवा आपल्या मिठीत तिला पकडतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.